सई कुठे? किती उशीर? ऑल ओके ना? वरुणचा काही प्रॉब्लेम वगैरे झालेला का? वरुणचा? हा, काय प्रॉब्लेम? त्याचा फोन आला होता ना तुम्हाला, तुम्ही हा पण म्हणजे प्रॉब्लेम नव्हता झाला काही, त्याचं आता इंजिनिअरिंग झालं ना, तर मग पुढे काय करायचं काय नाही यासाठी गेले होते मी बोलायला त्याच्याशी. बाकी काय नाही. मी ना खूप थकली आहे. फ्रेश होऊन बोलूयात का आपण? फ्रेश होते. सो अंजली, कशी वाटली तुला आपली पहिली डेट? छान, मस्त. हो ना? हो. आवडली ना तुला? मला वाटलं तुला आवडेल म्हणून. पण तू घाई करत होतीस यार. आपण अजून बराच वेळ बसू शकलो असतो. सॉरी यार, माझ्यामुळे तुला तुझा इतका छान प्लॅन कट शॉर्ट करावा लागला. नाही इट्स ओके ग. पण तू ना उगाच टेन्शन घेत होती. अगं बहिणी टोटल चिल आहे आणि मला वाटत नाही की तिला आपल्या फ्रेंडशिपचा काही प्रॉब्लेम होईल. नाही, करेक्ट आहे तुझं ओंकार, पण कसं असतं ना, माणसाकडून आयुष्यात एखादी मोठी चूक झाली ना, तर त्या एका चुकीवरून त्या माणसाला आयुष्यभर जज केलं जातं. आणि देवांच्या आणि माझ्या लग्नात काय काय घडलंय हे सगळं तुला माहितीच आहे. आय डोंट थिंक त्या सगळ्यानंतर सही कधी ते विसरेल किंवा आयुष्यात मला कधी माफ करेल. अंजली इट्स ओके. हे बघ ते विसरून जा आता. आपण एक काम करूया, आपण त्यांना वेळ देऊ आणि हळूहळू त्यांना रिअलाइज होईल की तू बदलली आहेस. तू आता आधीसारखी नाही राहिली आहेस म्हणून. आणि आपल्याला अजून एक काम करता येईल. नेक्स्ट टाइम आपण मुंबईच्या बाहेर भेटू शकतो, म्हणजे कोणी आपल्याला बघेल ही भीतीच राहणार नाही ना. मुंबईच्या बाहेर म्हणजे म्हणजे आपण गोव्याला जाऊ शकतो आपण. किंवा आपण एक काम करूया, आपण आउट ऑफ इंडियाच कुठेतरी जाऊया. पण माझ्याकडे पासपोर्ट नाहीये रे. पासपोर्ट तसं घेतो एका महिन्यात.